खूप लोकांच्या मनामध्ये आज असा प्रश्न आहे की दसरा मेळाव्यामध्ये जी काही घटना घडली ते अपमानास्पद होती असं लोकांना वाटतं. आणि आपण मराठी माणूस स्वाभिमान वगैरे पाहतो, तर जपणं आणखीन सहन करणं हे जे काही त्या दिवशी दिसलं ते काय नेमकं रूप होतं? माझी प्रतिक्रिया त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ही गोष्ट घडली त्यावेळी मी घरी गेलो ताबडतोब. आणि घरी गेल्यावर घरामध्ये जे लिफ्टमध्ये जाऊन चढणार तेवढ्यात एक पत्रकार आला आणि त्यांनी प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटतं ही घटना झाली याचं काय वाटतं? आणि तेव्हा जे उत्तर दिलं ते मी आज तुम्हाला देतो. मी म्हटलं मला वाईट वाटलं. या शिवसेनेमध्ये गेल्या 45 वर्षात माझा अपमान झाला नाही, तो अपमान इथे झाला, त्यामुळे वाईट वाटतं. आणि तुम्हाला म्हटलं पुढचा प्रश्न विचारायची जरूर नाही, त्याचंही उत्तर देऊन टाकतो की हा जो अपमान झाला या अपमानामुळे तुम्हाला काय वाटलं? आणि मी उत्तर दिलं होतं हा गैरसमजातून अपमान झाला. निश्चितपणे कोणत्या तरी चॅनलवर दाखवलं असेल किंवा कोणत्या तरी वर्तमानपत्रात आलं असेल, पण माझी त्यावेळचीच रिॲक्शन आज आहे की ती जी घटना झाली ती घटना अपुऱ्या माहितीमुळे झाली असेल, जाणून बुजून मनोहर जोशींचे पाय खेचावेत या भावनेने झाली असेल, पण कशी झाली तरी ती भावना व्यक्त करणारे शिवसैनिक हे शिवसैनिकच होते आणि मलाही मानणारे होते. तुम्ही त्यांना माफ केलं तर तुमचा मोठा करायलाच लागतो. बायकोजवळ कसं वागतो आपण, मग इथे वागायला काय हरकत आहे? एक गोष्ट खरी आहे की त्या दिवशी हा प्रकार झाला, सगळ्यांनी बघितला. माझ्याबद्दल सहानुभूती दाखवणारे सुद्धा अनेक जण भेटले आणि मी तिथून निघून गेलो. याचं कारण उद्धवजींचं भाषण व्यवस्थित पार पडावं हे माझ्याही मनात होतं, कारण त्यांचं ते पहिलंच भाषण होतं. पण अशा घटना टाळण्यासाठी सुद्धा वेगवेगळे मार्ग असतात. ते सगळे मार्ग वापरण्यात आले नाहीत. आणि दुसरं, या सर्व घटनेच्या मागे कोण होतं याचा शोध मी घेतोय. मग अजून निश्चित स्वरूपात सांगता येईल असा पुरावा कोणी दिला नाही. पण ही घटना केवळ कार्यकर्ते करतील अशा मताचा मी नाही. यामागे काही मोठी माणसं असतील. आणि तुम्हाला एक सांगतो, जेवढं राजकारण प्रसारमाध्यमातून होतं ना तेवढंच राजकारण प्रत्येक पार्टीत अंतर्गत असतं. कदाचित मी त्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरलो असेल. बाळासाहेब असते त्यांनी असं कधी होऊनच दिलं नसतं. पण हे जर झालं तर ते झाल्यानंतर सुद्धा मी शिवसेनेत राहिलो. बरेच लोक सोडून गेले ते तुम्हाला माहिती आहे. पण मी पक्षात राहिलो याचं कारण एका विशिष्ट ध्येयाने मी शिवसेनेत राहिलो आणि ते ध्येय अजूनही सर्वार्थाने पूर्ण व्हायचं आहे आणि म्हणून मी पक्षामध्ये राहिलो, बाकी काही नाही.